नमस्कार. तर मी दाखवणार आहे आज आपल्याला माझे गार्डन. म्हणजे छोटस गार्डन आहे, लय मोठं पण नाहीये. मी माहेरी लावलेली सगळी माझी फुलांची रोप. मला खूप क्रेज आहे झाडं लावायचं. तर मी पहिले नाही दाखवू शकली तुम्हाला. मी लग्नाआधी खूप झाडं लावली माझ्या घरापाशी. तर मी तुम्हाला आज दाखवते माझी झाडं. हे आहे सदाफुलीचं झाड. मी हे मम्मीनी हे लग्नाला गेली होती तेव्हा मम्मीनी हे रोपटं आणलं होतं. मी हे लावलं होतं. याचे खूप झाडं बनवले होते, पण मग नंतर ते खूप पसारा दिसायला लागला. त्याच्यामुळे मी ते बाकीचे उपटून टाकले, तोडून टाकले, दुसरीकडे लावले. ते पण मी काही फेकून नाही दिले, ते दुसरीकडे लावले. मग हे एकच ठेवलं. त्याचं खूप बी पडतं. मग हे लावलं आणि नंतरला मी हे गुलाबाचं झाड लावलं होतं. ते मागच्या उन्हाळ्यात खूप खूप खराब झालं होतं. मग त्याच्यासाठी ते छाटून टाकलं होतं. छाटून झाल्यावरती मग अशी पालवी फुटते, अशी बारीक पानं फुटतात. मग आता पाऊस चांगला पडतोय गावाला, तर मग चांगलं येतंय ते झाड. नाही तर खूप फुलं असायची, खूप फुलं. मग आता ते थोडं छाटलंय, मग अजून खूप फुलं वाढतील, त्याला खूप फुलं वाढतील. त्यासाठी ते थोडं छाटून टाकलं. आणि त्यानंतर हे झाड आहे, मी हे आमच्या शेतातून आणलं होतं. आमच्या काकूंनी दिलं होतं हे मला. हे याला काय बोलतात, याला काहीतरीच नाव बोलतात, आता माझ्या लक्षात नाहीये. हे झाड येते, हे मी असंच मळ्यातून आणलं होतं. हे लावलं इथे. आणि ही कुंडी, याच्यात 2 प्रकारची झाडं लावली मी. फुल म्हणजे झाड मोगऱ्याचेच आवडतात पप्पाला, मग मोगऱ्याचेच झाडं लावतात पप्पा. मग हा पप्पानी लावला होता त्यांच्या हाताने. याला खूप सारे अशा कळ्या आल्या, फुल पण होते. मम्मीनी तोडून टाकले ते. मम्मीनी असे, तिला गजरे बनवायचं खूप क्रेज आहे. मग ती फुलं आले ना, ती काढती आणि त्याचे गजरे बनवती आणि लावती केसांना. तर मग याला खूप खूप फुलं येतात. वास तर खूप मस्त येतो, कळ्यांचा पण वास येतोय मस्त. हे बघा, हे सदाफुलीचं झाड, हे इकडे पण आलंय हे झाड. आणि ह्या कुंड्या आहेत, मी ह्या कुंड्या लावल्या होत्या. याला फुल नाही आले आता, पण येतील आता फुलं. इतके छान फुलं दिसतात याचे. चनी गुलाब बोलतात याला. खूप मस्त वाटत. आणि हे आहे जास्वंदी. नाही, याला काय याला काय बोलतात, अरे मीच लावलंय. वास पण खूप मस्त येतोय हाताचा याला. याला हे बोलतात, काय म्हणतात, शेवंती. सॉरी, शेवंती. जास्वंदी आणि शेवंती नाव ते सेमच आहे. त्याच्यामुळे मला खूप कन्फ्युज होतं. मी कधी शेवंती बोलते, कधी काय जास्वंदी बोलते. त्याला पानांना नुसता हात जरी लावला ना, खूप मस्त स्मेल येतो. इतका छान स्मेल येतो ना, मला खूप आवडते. ही पिवळी शेवंती आहे. पिवळी माझ्याकडे व्हाईट पण आहे. व्हाईट पुढे लावली, मी तुम्हाला दाखवते. ही पिवळी शेवंती आहे. ही छोटीच होती. मी छोटस आणलं होतं, ते 2 साईडला लावलं, दोन्ही ठिकाणी लावलं. दोन्ही ठिकाणी आलंय, मस्त वाटतंय. तर ही मी कोरपड आणली होती, चोरून पण नव्हती आणली, म्हणजे दिसली मला ती तिथं. आणि मग ती मी उचलून इथे रेस्क्यू केली, इथं लावली मी ती. आणि ती मस्त अशी पाऊस पडतोय तर मस्त अशी फुटली ती. आणि आम्हाला, म्हणजे माझ्या छोट्या बहिणीला, कोरपड केसांना लावायला खूप क्रेज आहे तिला. ती खूप केसांना कोरपड लावती. मग तिच्यासाठी मी ही कोरपड लावली होती. ती आता मोठी होती. हिला खूप आवडतं केसांना कोरपड लावायला. माझे केस पण बघू शकतात. तिचे केस पण छान झाले कोरपडीनी. कोरपडीने कोरपडनी मस्त केस होतात तिचे. केस पण मस्त सिल्की वाटतात. तिच्यासाठी मी ही कोरपड आणली लावायला. ती मस्त फुटली. थँक्यू. ही मस्त फुटली. ही पण व्हाईट येल्लो कलरची शेवंती आहे. आणि नेक्स्ट हे माझा छोटासा मित्र आहे. त्याला पण माझ्यासारखंच आवड आहे झाडं लावायची. त्यांनी मला हे दिलं होतं. म्हणजे कांद्यासारखं असतं ते. कांदा कसा असतो तसं त्याचं हे असतं. मग तो कांदा लावायचा. हो, मग तो कांदा लावायचा त्याच्यामध्ये. तर मग असं पाणी येतात आणि मध्ये एक दांडी येते. याच्या आतमध्ये ना एक दांडी येते. त्या दांडीला असं मस्त असं स्पीकर सारखं फुल असतं, रेड कलरचं. आम्ही त्याला स्पीकरची फुल म्हणतो, स्पीकरचं झाड म्हणतो. छान वाटतं. नाव माहिती नाही तरी पण आम्ही स्पीकरच बोलतो. आम्हाला माहिती नाही त्याला काय बोलतात. पण इतकं सुंदर दिसतं रेड कलरचं. आणि त्याच्यामध्येच, आणि इकडे साईडला मम्मानी तुळस लावली. ही तुळस, मम्मीला तुळस आवडते, मम्मानी तुळस लावली ही. आणि हे आहे हे काय बोलतात त्याला, ओवाच आहे. हे ओवाच
इतका सुंदर वास येतो, तिकडून इतकं फ्रेश आहे. ओवाचं पाणी हे, ओवा असतो ना आपण भजी वगैरे टाकतो त्याच्यामध्ये, त्या ओवाचं पान आहे. खूप आणि हा मनी प्लांट आहे, हा पण खूप मोठा झाला आहे. मी लग्नाआधी लावला होता हा मनी प्लांट. हा खिडकीतच ठेवते मी, हा चांगला असतो बोलतात. पण याला बाटलीत पण लावतात, पण मी नाही लावलं बाटलीत, कारण बाटलीत आपण पाणी ठेवतो तर ते पाणी खराब होऊन जातं, झाडाला पण त्रास होतो. सारखं हात लावल्यावरती ते पाणी पण खराब होतं, त्याला शेवाळं पण येतं. मला नाही आवडत, मग मी त्याला मातीतच लावलं आहे. मातीत पण छान येतं झाड. आणि हे इकडं मी हे झाड लावलं आहे शोचं, याला हे अशी फुलं येतात बारीक बारीक. अजून काय एवढे फुलं नाही आले. हे असं खाली पसरतं, खूप छान वाटतं. आणि लोक जमिनीवरती पण लावतात, जमिनीवरती पण छान वाटतं. तर सांगा माझी झाडं कशी वाटली तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.